नवी मुंबईच्या नेरुळमधील वंडर्स पार्क उद्या बंद असणार आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टकडून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत। 31 डिसेंबरला रात्री गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्बे बीच आणि इतर समुद्र किनाऱ्यांवर या बसेस धावणार आहेत। मुंबईकरांना प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून ही सुविधा देण्यात आली आहे। नवी मुंबईच्या नेरुळमधील वंडर्स पार्क उद्या बंद असणार आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे। शिर्डीत साई मंदिराच्या परिसरात आजपासून नो व्हेकल झोन जाहीर करण्यात आलेला आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये होणारी साई भक्तांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला। 2 जानेवारीपर्यंत या भागात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असेल। दुसरीकडे शिर्डीत अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मला साईंच्या मंदिरात मास्क घालूनच जाणं बंधनकारक आहे। पुण्यातील वाघोलीच्या रहिवासी इमारतीच्या भागामध्ये होणाऱ्या वाईन शॉपला महिलांनी विरोध केला। या भागामध्ये वाईन शॉप आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा महिलांनी दिला आहे। रायगडमध्ये 31 निमित्तानं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे। शहरात ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी ड्रोननं नजर ठेवून प्रवाशांना निर्देश दिले जाणार आहेत। तसंच बेशिस्त वाहन चालकांवर देखील कारवाई करणं सोपं होणार आहे। मुंबईतील 10 ठिकाणं उद्या चकाचक होणार आहेत। गेटवे ऑफ इंडिया, वांद्रे रेल्वे स्टेशन परिसर, वर्सोवा चौपाटी, राणीबाग आणि प्राणी संग्रहालय अशी एकूण 10 ठिकाणं रविवारी चकाचक होतील। महास्वच्छता अभियानांतर्गत ही विशेष मोहीम राबवली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले। स्वतः शिंदेंनी पाण्याचा पाईप हातात घेत रस्त्याची स्वच्छता केली। मुंबईनंतर मुख्यमंत्री शिंदे ठाण्यामध्ये स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले। सगळ्यांनी स्वच्छता करून आपलं शहर स्वच्छ ठेवावं असं आवाहन त्यांनी सर्वसामान्यांना केलं।